आज बनवूया एकदम हेल्दी, पौष्टिक आणि प्रोटीन रिच असा नाश्ता. सोया चंक्स आणि मुगाच्या डाळीचे धिरडे. आजकाल सगळ्यांनाच आपल्या आहारामध्ये प्रोटीन वाढवायचं आहे. पण रोज त्याच त्या रेसिपी खाऊन कंटाळा येतो. म्हणून आज ही रेसिपी नक्की ट्राय करा. यामध्ये आपण वापरणार आहोत सोया चंक्स, मुगाची डाळ आणि सत्तू. त्यामुळे हे धिरडे पोटभरीचे तर आहेत, पण नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी एकदम छान पर्याय आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे बनवायला फार काही वेळही लागत नाही. सुरुवातीला मी इथे घेतले आहे 1 कप सोया चंक्स. सोया चंक्स तुम्ही साधारण 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवू शकता. पण वेळ कमी असेल तर मग गरम पाण्याचा वापर करा. एका भांड्यामध्ये पाणी गरम करून त्यामध्ये हे सोया चंक्स घालायचे आणि साधारण 1 ते 2 मिनिटं उकळून द्यायचं. गॅस बंद केल्यानंतर हे सोया चंक्स एका चाळणीमध्ये काढून त्यातील पाणी शक्य तितकं पूर्ण काढून घ्या. नाही आता दुसऱ्या बाजूला मी घेतलं आहे 4 तास भिजवलेली मुगाची डाळ. ही डाळ आपण ग्राइंड करून घेणार आहोत. मिक्सरमध्ये डाळ घालताना जास्त पाणी घालायचं नाही. थोडंसं पाणी घालून ती ग्राइंड करायची. यामध्ये घालूया 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसणाच्या पाकळ्या, थोडी कोथिंबीर काड्यासहित आणि चवीनुसार मीठ. आता हे सगळं व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. मुगाची डाळ अगदी बारीक पेस्ट करायची गरज नाही. थोडी जाडसर टेक्स्चर ठेवली तरी धिरड्यांना छान टेक्स्चर येतो. हे मिक्सर आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता आपले सोया चंक्स निथळलेले आहेत. त्यातील अतिरिक्त पाणी हाताने दाबून काढून घ्या आणि आता हे सोया चंक्स मिक्सरमध्ये घालून जाडसर भरड करून घ्या. अगदी बारीक पेस्ट करायची गरज नाहीये. हे बघा अशी जाडसर भरड तयार झाली आहे. आता ही सोयाची भरड आपण आपल्या मुगाच्या डाळीच्या बॅटरमध्ये घालूया. आता यामध्ये मसाले घालूया. थोडं लाल तिखट म्हणजे अगदी कमी घेतले, पाव चमचा, कारण आपण हिरवी मिरची आधी घातली आहे. थोडी हळद, अर्धा चमचा धने जिरे पूड, 1 चमचा ओवा. ओवा हाताने थोडा चुरून घातला तर छान वास येतो त्याचा. यामध्ये 1 मोठा चमचा तीळ घालूया आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे मी अर्धी वाटी एवढं सत्तू घेतलं आहे. ते जवळपास 4 मोठे चमचे होतील. सत्तू म्हणजे भाजलेल्या चण्याची पावडर. यामुळे मिक्सरला चांगले बाइंडिंग मिळते आणि रेसिपी जी आपण बनवतोय धिरडे ते अजून जास्त पौष्टिक होतात. आता यामध्ये 1 बारीक चिरलेला कांदा आणि 2 बारीक चिरलेले गाजर घालूया. थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरही घाला आणि हे सगळं आधी पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यामुळे मिक्सचरची कन्सिस्टन्सी किती आहे ते समजेल. त्या गरजेनुसार पाणी घालायचं. मी इथे जवळपास अर्धा वाटी पाणी वापरलं आहे. पाणी एकदम सगळं न घालता थोडं घालत जा आणि मिक्सचर व्यवस्थित मिक्स करा. हे बॅटर खूप पातळ ठेवायचं नाही. थोडं घट्ट बॅटर असेल तर धिरडे छान स्प्रेड करता येतात आणि बाहेरून क्रिस्पी होतात. आता आपलं मिक्सचर तयार आहे. इथे तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या. आता इथे धिरड्याचं मिश्रण तव्यावर घ्या आणि हलक्या हाताने गोलाकार पसरवत जा. धिरडे फार जाड ठेवू नका. मध्यम थिकनेसचे ठेवल्यामुळे ते आतून व्यवस्थित शिजतात आणि बाहेरून छान क्रिस्पी होतात. मी इथे मीडियम साईजचे धिरडे बनवत आहे. तुम्हाला हवं असेल तर यामध्ये शिमला मिरची देखील घालू शकता आणि आता यावर झाकण ठेवून साधारण 2 मिनिटं मीडियम फ्लेमवर शिजू द्या. यामुळे यामध्ये घातलेल्या भाज्याही छान शिजतील. 2 मिनिटांनी झाकण काढा आणि आता कडावरून हलक्या हाताने धिरडे सोडवत जा आणि आता हे धिरडे पलटून घ्या. वरून थोडंसं तूप किंवा तेल लावा. मी इथे तूप लावलंय आणि दोन्ही बाजूनी मीडियम फ्लेमवर खरपूस असं भाजून घ्या. घाईने हाय फ्लेमवर भाजू नका. मीडियम फ्लेमवर हळूहळू भाजल्यामुळे धिरडे आतून व्यवस्थित शिजतील आणि बाहेरून छान क्रिस्पी होतील आणि आतून खुसखुशीत असे लागतील. बघा किती छान रंग आलेला आहे. आता हे धिरडे तव्यावरून काढून चाळणीवर किंवा वायर रॅकवर ठेवा. त्यामुळे त्याची वाफ निघून जाते आणि धिरडं जास्त क्रिस्पी राहतं. अशा पद्धतीने बाकीचे धिरडेही करून घ्या आणि तुम्हाला आवडत असेल त्या भाज्या तुम्ही यामध्ये नक्की ॲड करू शकता. शिमला मिरची, पालक, मेथी, कोबी किंवा इतर बारीक चिरलेल्या भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता. आता आपली सगळी धिरडे छान खरपूस भाजून तयार झाली आहेत. बघा किती छान दिसतायत ते. बाहेरून क्रिस्पी, आतून सॉफ्ट. मी हे धिरडे दह्यासोबत सर्व केले आहेत. तुम्ही यासोबत हिरवी चटणी, दही किंवा टोमॅटो केचप देखील सर्व करू शकता.
नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. माझ्या मुलाला तर मी हे दही सोबत टिफिनमध्ये देते. हेल्दी धिरडे नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर करा आणि अशाच सोप्या पौष्टिक रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी करून पाहिली तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कशी वाटली. तोपर्यंत मस्त राहा आणि स्वतःची काळजी घ्या. भेटूया पुन्हा एका नवीन आणि छान रेसिपी सोबत. थँक यू.